फक्त फळ देणं बंद झालं आणि एका शेतकऱ्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करायचं ठरवलं. पण एका गोड घासाने सगळं बदललं. एकेकाळी जंगलाच्या काठावर एक शेतकरी राहत होता. त्याच्या बागेत एक मोठं जुनं सफरचंदाचं झाड होतं. लहानपणी तो त्या झाडावर चढायचा, त्याच्या सावलीत खेळायचा आणि गोड गोड सफरचंद खात आनंदी राहायचा. पण काळ बदलला. झाड म्हातारं झालं आणि त्याने फळ देणं थांबवलं. शेतकरी नाराज झाला. तो म्हणाला, फळच नाहीत तर या झाडाचा उपयोग तरी काय? त्याने कुऱ्हाड उचलली. पहिला वार करण्यासाठी तो पुढे सरकला. ते पाहून सगळे प्राणी घाबरले. ते झाड फक्त फळ नव्हतं देत, ते झाड कित्येक प्राण्यांचं घर सुद्धा होतं. हा सगळा प्रकार पाहून ते प्राणी थरथरत शेतकऱ्याच्या समोर उभे राहिले आणि त्याची विनवणी करू लागले की हे झाड तोडू नकोस, कृपा करून हे झाड तोडू नकोस. पण शेतकऱ्याचं मन कठोर झालं होतं. तो काहीच ऐकायला तयार नव्हता. अचानक त्याला काहीतरी चमकताना दिसलं. एक मधाचं पुळं. त्याने थोडा मध चाखला. वाह, किती गोड आहे! एकदम नैसर्गिक शुद्ध मध. आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या एका गोड थेंबाने त्याच्या मनातला लहान मुलगा जागा झाला होता. त्याला त्याचं बालपण आठवलं आणि त्या झाडाशी असलेलं सुंदर नातंही. तो झाडाकडे पाहतच राहिला. त्याने हळूहळू कुऱ्हाड खाली ठेवली आणि म्हणाला, मी चुकलो, हे झाड निरुपयोगी नाही. त्याने कुऱ्हाड दूर फेकून दिली. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला काही देणं थांबवते म्हणजे ती निरुपयोगीच आहे असं नाही. त्या दिवशी त्या शेतकऱ्याने फक्त एक झाड नाही वाचवलं, त्या झाडासोबत त्याने कित्येक पशु पक्ष्यांचं घर आणि स्वतःचं बालपणही वाचवलं. म्हणून एकदा आपल्या आजूबाजूला नीट पहा. ज्या गोष्टी आपल्याला निरुपयोगी वाटतात, कदाचित त्या कोणासाठी तरी खूप मौल्यवान असतात, नाही का? जर तुम्हाला अशीच आणखी छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत नमस्कार.